त्र्यंबकेश्वर मंदिरात 200 शुल्क घेऊन दिल्या जाणाऱ्या व्हीआयपी दर्शनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून याचिकाकर्त्यांवर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की ही याचिका जनहितासाठी नसून वैयक्तिक हितसंबंध साधण्यासाठी दाखल करण्यात आली आहे। न्यायालयाने स्पष्ट केले की अशा प्रकारे न्यायालयीन यंत्रणेचा वापर वैयक्तिक वादासाठी करता येणार नाही। त्यामुळे याचिका फेटाळून लावताना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून तो 4 आठवड्यांच्या आत भरावा लागेल, अन्यथा तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वसूल केला जाईल असे निर्देश दिले गेले। हा निर्णय जनहित याचिका दाखल करताना पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सत्यता किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित करतो। सन्माननीय हायकोर्टाने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बाबतीमध्ये काल परवा एक अतिशय चांगला निर्णय दिला। त्यामध्ये 200 रुपयाचं जे व्हीआयपी दर्शनाचं देणगी तिकीट आहे त्यासाठी ते सुरू ठेवण्याबाबत तो निर्णय आहे। याचिकाकर्त्यांना सन्माननीय हायकोर्टाने फटकारलं आणि 1 लाख रुपयाचा दंड देखील ठोठावला। आमचं म्हणणं आहे की भाविकांच्या सोयीसाठी तसंच त्र्यंबक देवस्थान ट्रस्टमध्ये असलेल्या 155 कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेसाठी या देणगीचा अतिशय उपयोग होतो। भाविकांची ज्यांना ट्रेनचे तिकीट असतील, फ्लाईटचे तिकीट असतील, व्हीआयपी काही असतील, काही कॉर्पोरेट असतील, यांनाही त्या सुविधेचा चांगला लाभ होतो। तरी पुन्हा एकदा मी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्माननीय हायकोर्टाचे त्या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो। नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।